मुंबई के दहिसरपुर वार्ड क्रमांक 3 के यूबीटी शिवसेना के सैकड़ों कार्यकर्ताओं ने शिवसेना में जाहिर पक्ष प्रवेश किया। यह पक्ष प्रवेश शिवसेना के पूर्व नगर सेवक बालकृष्ण ब्रिद के मार्गदर्शन में शिवसेना विधायक प्रकाश दादा सुर्वे द्वारा स्कार्फ देकर पक्ष प्रवेश किया गया। शिवसेना द्वारा मागाठाणे विधानसभा में किए गए विकास कार्य को देखते हुए यूबीटी शिवसेना के कार्यकर्ताओं ने पक्ष प्रवेश किया। इस मौके पर विधायक प्रकाश दादा सुर्वे, पूर्व नगर सेवक बालकृष्ण ब्रिद, मीनाताई पानमन, शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। ये कार्यक्रम के बारे में क्या कहना चाहेंगे? आज बालकृष्ण ब्रिद उनके वार्ड के नगर सेवक के वार्ड से, प्रकाश पुजारी उनके वार्ड से काफ़ी उबाटा गटा के शिवसैनिकों ने सच्ची शिवसेना में पदाधिकारी शिवसैनिक तो उनके नीचे काम करते हैं, अंडर काम करते हैं, लेकिन मेन प्रमुख पदाधिकारी ने उबाट के आज हमारी सच्ची खरी शिवसेना है उसमें प्रवेश किया। इसके मैं उनका बड़ा तहे दिल से स्वागत करता हूँ। ये एकनाथ शिंदे जो काम कर रहे हैं, जनता के बीच में जाके काम कर रहे हैं, लोकप्रिय मुख्यमंत्री करके बने, तो उनको सबको पता चल गया है कि आने वाले में फ्यूचर एकनाथ शिंदे साहब खरी सच्ची शिवसेना का है, डुप्लीकेट शिवसेना का नहीं है। इसके लिए लोगों को पता है जो काम हो रहा है, जनहित का काम हो रहा है, वो एकनाथ शिंदे जी घर पर लाडली बहन हो, शेतकरी हो या ज्येष्ठ नागरिक हो या कोई तरुण हो, हर टप्पे को लोगों को कुछ ना कुछ देने का काम अगर किसने किया है तो एकनाथ शिंदे ने किया। इसके लिए और सब लोग विश्वास रखे बालकृष्ण ब्रिद के साथ में यहाँ हमारे पास किया। आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 3 मधील अनेक उबाटाच्या कार्यकर्त्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी महाशिवरात्र आहे आणि त्याचा औचित्य साधून आज पवित्र दिवशी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। आताच आमदार साहेबांनी सांगितले, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या गेली 2.5 वर्ष महाराष्ट्रातला विकास आणि विकास, महिलांच्या हाताला काम असू दे, युवकांच्या हाताला काम असू दे, ज्येष्ठांची कामं असू दे किंवा अनेक वेगवेगळ्या योजना प्रभावीपणे साहेबांनी काम केलं आणि त्याचं आपण बघितलं, लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आमदार येऊन त्या ठिकाणी परत महायुतीची सत्ता आली आणि आता जनतेला विश्वास आहे मागाठाणेच्या आमदार प्रकाशदादा सुर्वे या ठिकाणी जो काही विकास राहिलेला आहे, जी नागरिकांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करतील आणि म्हणून आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचे हात बळकट करण्यासाठी अनेक उबाटाचे या ठिकाणी पदाधिकारी, मग युवासेनेचे असू देत, बेसिकचे असू देत, महिला असू देत, पुरुष असू देत, या अगोदर सुद्धा अनेक या ठिकाणी आलेले आहेत, प्रवेश केलेले आहेत आणि आज ज्यांनी प्रवेश केलं त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि तसंच महिला विभाग प्रमुख माननीय मीनाताई यांच्या मार्गदर्शनाखाली या मागाठाणेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक शाखांनी महिलांना, मग बचत गटाची योजना असू दे, महिलांना रोजगार देण्याचा प्रश्न असू दे किंवा त्यांच्या अनेक काही अडचणी असू, त्या ठिकाणी 24 तास त्या काम करतात आणि म्हणूनच आम्ही दादांनी त्यांना एक पदवी दिलेली आहे। मागाठाणेची नव्हे तर विभाग क्रमांक 1ची रणरागिणी मीनाताई पानमन यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी मान सन्मान दिला जाईल, त्यांना न्याय दिला जाईल आणि जी कामं करण्याची ज्यांची क्षमता आहे त्याप्रमाणे दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पदंसुद्धा दिली जातील। ही या ठिकाणी आज या ठिकाणी आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहेत। आज पण पक्षप्रवेश होते, परंतु कोणाच्या घरी पूजा आहे, परंतु येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये दादाने आताच सांगितलं आमदार साहेबांनी 1-2 तारखेला श्रीकांत शिंदे साहेब येणार आहेत, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या उबाटाला पूर्ण ह्या विभाग क्रमांक 1मध्ये अक्षरशः खिंडार नव्हे तर खिंडार पाडू, हे सुद्धा आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।